नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आलाय आज ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं होतं की बाबा कशा प्रकारे अक्षराला त्या घरात जाण्यासाठी नाही बोलताय. मात्र अक्षरा अधिपतीला भेटण्यासाठी बाबाला त्यांच्याबद्दल सांगते की हे सर्व अधिपतींना काहीही माहीत नाहीये. पण इराही अक्षराला अधिपतींशी भेटण्यासाठी जाऊ देत नाही. आपल्याला माहीतच आहे की इरा पैशासाठी काय पण करू शकते. इराने भुवनेश्वरीच्या म्हणल्यावर कशा प्रकारे अक्षराला पत्र दिलं होतं आणि आता इरा म्हणते की ताई, त्या भुवनेश्वरी मॅडम आणि दुर्गेश्वरी मॅडम तुझ्यावर अत्याचार करताय, म्हणून आता मी गप्प बसणार नाही. आणि बाबाला बोलते, बाबा आपण आता पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे, कारण त्या लोकांचा आपण सहन करतोय ना, म्हणून ते असे वागतायत. पण मात्र इकडे दुसरीकडे चारुहान सर अधिपतींशी बोलत असतात. तेव्हा भुवनेश्वरी बाबाला बोलते, त्यांच्याशी तुम्ही काहीही बोलू नका, असे ते खूप टेन्शनमध्ये आहे. तेव्हा भुवनेश्वरी अधिपतीला बोलते, तुम्हाला फॅक्टरीमध्ये जायचं होतं ना, तुम्ही जा आणि काही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तेव्हा बाबा चिडून बोलतात, तू पाठीशी आहे म्हणूनच हे सर्व आहे. तेव्हा भुवनेश्वरी बोलते, तुमचा मुलगा आमचा आहे आणि जर तुम्ही सुनबाईच्या बद्दल बोलत असतील तर सुनबाईने ह्या घराचे दरवाजे त्यांच्या हाताने बंद केले आहे. आणि मात्र इकडे अक्षरा बाबाला खूप विश्वास बसवण्याचा प्रयत्न करते की अधिपती असे नाहीये, मला एकदा त्यांना भेटू द्या, तेव्हा सर्व काही ठीक होईल. पण बाबा अक्षराला अधिपतीशी भेटण्यासाठी नाहीच बोलतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अक्षरा आणि अधिपतीची भेट होईल, त्यांच्यातले गैरसमज दूर होतील, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.